मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये, जेव्हा आम्ही स्टेजवर नाही असं म्हणतो ना, उठाव दांडे म्हणतो ना, तेव्हा खालून टाळ्या वाजतात, पोरांना आनंद होतो, स्फूर्ती चढते. पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती, जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती, तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो. याचं उदाहरण आज या अहिल्यानगरच्या आमदारानं दाखवून दिलंय. तुमच्या पाया पडतो, अशीच साथ राहू द्या, अशीच साथ राहू द्या. सागरबाई आमदार किती सगळे 288 ना. सध्या जी आधी 4च लोकांची नावं घेत आहे. नितेश राणे साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा जगताप. आजचा ऐका, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही हिंदुस्थानभर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर, हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल, तर पुढच्या वेळी जिहाद्यांना ही 4 नावं नाही घ्यावा लागली पाहिजे, एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि 288 नावं त्यांना घ्यावा लागली पाहिजे. 288. आपलं टार्गेट ठेवा, टार्गेट ठेवा. आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे. आज संग्राम, अहो खरं सांगू, बोलू तुम्हाला, अहो गावगाव मी फिरतो, पोरं मला म्हणतात, साहेब लय काम करावं वाटतो पण आमचा आमदार साथ देत नाही, आमचा आमदार डबल ढोलकी आहे, आमचा आमदार मदतच करीत नाही. एक सांगतो ऐका, आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो, लिहून ठेवा डायरीत. योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागतं. ते भाग्य तुमचं. तुमचा आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय, हे तुमचं भाग्य. त्याचे हात इतके बळकट करायचे, इतके बळकट करायचे. मी या जिहाद्यांना सांगू इच्छितो, संग्राम दादापर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी ओलांडावी लागणार आहे. कालपासून अनेक आमदारांचे मला फोन आले, अनेक खासदारांचे मला फोन आले, अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले. बापू